वरती झेंड्यासारखा फडकू नकोस. यश संपादन करायचं. एकीकडे रोशन मडवी हे वादळ तर दुसरीकडे पाहायला मिळेल टीबीएम कारावी संघाचा पारस कुते आपला पारस शिर्के पाहायला मिळेल मैदानात. ला जवाब त्याला साथ देणार करण. आणि खरोखर हा सामना पाहताना टाळ्यांचा गजर नक्की होईल कारण हनुमान उड्या तुम्हाला पाहायला मिळतील. जगातील सर्वोत्तम कमबॅक काय असेल मित्रांनो माहिती आहे जे लोक आपल्यावर हसले ना तेच लोक आपण विजय झाल्यानंतर उभे राहून टाळ्या वाजवतात ना याच्यासारखा आनंद आणि कमबॅक नाही हो. कारण आपण यशस्वी झाला तर सर्वच आपल्याकडे आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही काही बोट दाखवतील कारण जब तक जिंदा है तब तक निंदा है. सामनाधिकारी सामन्याला सुरुवात करताय. सामना होईल चुरशीचा. रसिकांनी तुडुंब भरलेली ही क्रीडा नगरी. रसिकांनो सोडू नका हा सामना. रंगेल हा सामना. भैरवनाथ यशवंतकार रोहा विरुद्ध टीबीएम कारावी पेन असा हा सामना तुमच्या भेटीला आलेला आहे. माझ्या मना लढत राहा संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला त्याचे आता स्मरण नाही. थांबून संपणार नाही कारण सामना आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आपण खेळत आहात. अनेक रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्या सर्व कबड्डी रसिकांना माझा मानाचा मुजरा आहे. रायगडचा कबड्डी वर्ग दर्दी आहे. तुम्ही पाहिला असाल आलोट गर्दी सुनामी लाट वाशी पेन येथे आपण पाहिला असाल अजिंक्यपद चाचणी. त्याच पद्धतीने सुधागड तालुक्यात सुद्धा हा जनसागर पाहायला मिळतोय. तर रसिकांचा पैसा वसूल होईल का. सामना होतोय. चला वेळ घेऊ नका सामनाधिकारी सामना चालू करून घ्या. एकच मैदान आहे. पुढील होणारा सामना पांडवा देवी रायवाडी जय हनुमान उचेडे आपण जयत तयारीत राहायचं आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना पाहायला मिळेल. निघाला ज्याने अनेक मैदान गाजवली असा रोशन मडवी रायगड जिल्ह्यात चमकलाय. चढाई करतोय टीबीएम कारावीच्या प्रांगणात. बदलालित्य बघा आणि बघतच राहावं आणि खेळाडूच्या प्रेमात पडावं असा रोशन मडवी मॅन फ्रॉम रोहा आपणास पाहायला मिळेल. निघालाय करण पाटील. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान आहे. कधी बुचकुल्यात पाडेल समोरच्या संघाला सांगू शकणार नाही. वेग बघा. या ठिकाणी उपस्थित महागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच त्याचप्रमाणे मराठा समाजाचे विद्यमान संचालक श्री भास्कर पार्टे साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. श्री भास्करजी पार्टे साहेबांना विनंती असेल. त्याचप्रमाणे श्री रवी शिंदे साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती या ठिकाणी येऊन विराजमान व्हायचं आहे. भास्करजी पार्टे साहेब. पारस शिर्के मैदानात. तर भीती नामा तुझी मुली ही गडगड नाऱ्या नभा
आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. निघालाय चढाईसाठी यशवंतकार संघाचा उद्याचा भविष्य. गुणफलक पाहिला तर एक एक. हे एवढं शांत कसं काय खेळू शकताय. रोशन मडवी आम्हाला धारदार चढाया पाहायचंय. निघालाय संदेश पाटील. रायगड जिल्ह्याचं प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू काही दिशादर्शक खेळी करणार. रसिकांच्या टाळ्या होत नाही म्हणजे सामना शांत पद्धतीत चालू आहे. टाळ्यांचा गजर झाला म्हणजे खरोखर वीज कडाडणार. रोशन मडवी मात्र हे वादळ आज शांत आहे. संजीवनी दिली जाणार का. नव्याने तयार झालेला नवीन संघ रोहा तालुक्याचा प्रगतीच्या पथावर आणि आलेखावर हे नाव शोभून दिसतोय. मेहनत अतिशय छान आहे रोहा तालुक्याची. नवीन नवीन संघ उदयास येत आहेत आणि खरोखर आपल्या कार्य कर्तृत्वावर तत्व प्रणालीवर मात्र अधिराज्य गाजवतात ते रसिकांच्या मनावर. हो हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होत. रोशन मडवी. अरे शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका. फाडून खाईल तुम्हाला. नादाला त्याच्या लागू नका. मात्र क्षेत्ररक्षण काय सजवलंय हो. टीबीएम कारावी छान रोकला गेलाय वारू रोशन मडवी याचा. खेळाडूंनो सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सायकल आहे पण त्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ऐकलं की तुमची चांदी होणार आहे. 5 ग्रॅमचं चांदीचं नाणं सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पकड चढाई आणि पब्लिक हिरो आहे. तर जे 2 संघ अंतिम सामना खेळतील त्याच्यासाठी 10 ग्रॅमचं चांदीचं नाणं आहे. तुमची तर चांदी झाली परंतु रसिकांचा पैसा वसूल होणं आता मात्र तुमच्या हातात आहे खेळाडूंनो. लाजवाब आणि निराग शांतता मैदानावर आहे. संदेश पाटील. या ठिकाणी उपस्थित एक आदर्श शिक्षक रासळगावचे शाळेतील मुख्याध्यापक त्याचप्रमाणे रासळ केंद्र प्रमुख आदरणीय सन्माननीय कबड्डीचे जाणकार कबड्डी खेळाडू कबड्डी पंच अशा अनेक भूमिका बजावलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय गुरुनाथ शेरमकर सर यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान. मंडळाचे अध्यक्ष संजय खडे आपल्याला विनंती आहे आपण गुरुनाथ शेरमकर सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आत्ताच ज्यांचं आगमन झालंय सुधागड तालुका मराठा समाज संचालक सन्माननीय भास्कर पार्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुस्वागतम. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय श्री रवी शिंदे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे. पुढील सन्मान श्री प्रवीण खडे यांना विनंती करतो की आपण श्री भास्कर पार्टे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करायचं आहे. एक जबरदस्त सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे खऱ्या अर्थानं सुधागड तालुका मराठा समाजात राहून आपण एक सामाजिक क्षेत्रातलं उच्च असं काम करताय. खरोखर आपलं अभिनंदन भास्करजी पार्टे साहेब. पुढील सन्मान सन्माननीय श्री रवी शिंदे साहेब. राकेशजी देसाई यांना विनंती करतो की आपण शिंदे साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
सुधागड तालुका मराठा समाजाचे संचालक या व्यासपीठावरती आहेत. त्याचप्रमाणे सुधागड तालुका क्रीडा समितीचे समिती प्रमुख उमेशजी मस्के सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या समोर या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की सुधागड तालुका मराठा समाज आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2 मार्च 2025 रोजी पाली येथे क्रीडा संकुल येथे संपन्न आयोजित केला आहे. त्या महोत्सवासाठी प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय क्रमांक 11,000, चतुर्थ क्रमांक 11,000. आणि रुपेश डाकी सर, एक अभिमानाने सांगावं असं वाटतं तुमच्याशी मागाशी आम्ही शेअर केलं की सुधागड तालुका मराठा समाजचे अध्यक्ष सन्मान्य श्री धनंजय भाई साजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुका मराठा समाज कार्य करतोय. आणि क्रीडा समिती प्रमुख उमेश मस्के यांनी जिथपासून क्रीडा समितीचं कार्यभार सांभाळलंय तिथपासून एक विशेष त्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला कबड्डी खेळाडूंसाठी. आपण सुद्धा तो रायगड जिल्ह्यात सांगायचा आहे की सुधागड तालुक्यामध्ये 32 संघ आहेत. 32 संघातील प्रत्येक खेळाडूचं सुधागड तालुका मराठा समाज हा इन्शुरन्स आणि विमा उतरवणार आहे असं या ठिकाणी आम्ही अधिकृत जाहीर करतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मराठा समाजाचे संचालक भास्करजी पार्टे साहेब सुद्धा आहेत. खरोखर एक कबड्डीसाठी वेगळा आयाम देणारा हा निर्णय असेल. जास्तीत जास्त मंडळांनी, आयोजकांनी, असोसिएशननी असे निर्णय घेतले पाहिजेत. पुढील सन्मान श्री नाना पडलकर यांचा होईल. श्री सुनील शिर्के यांना विनंती, आपण राकेश देसाई आपण सन्मान करायचे. रुपेश डाकी सर, नक्कीच आपण काय सांगाल, हा जो आमची योजना आहे. उमेश जी मस्के. सन्माननीय नितेशजी लहाने, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. सुधागड तालुका मराठा समाजाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे इन्शुरन्स केला जातोय असाच अनेक मंडळांनी याच्यातून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या खेळाडूंचं स्पोर्ट्स विमा उतरवण्याची आवश्यकता आहे. महिलांसाठी थोडी त्या ठिकाणी आपले मंडळाचे कार्यकर्ते महिलांसाठी उजव्या साईडला जरा जागा करा. रितेश देसाई, रितेश भाई, जरा आपण तिथं महिलांसाठी जरा व्यवस्थित जागा करून द्या. खरोखर मी धन्यवाद देईन सुधागड तालुका स्पोर्ट असोसिएशन. खरोखर आपण जो निर्णय घेतलेला आहे लाजवाब आहे. खरोखर आपण याचा पायंडा पाडलेला आहात. नक्कीच अनेक आपल्याकडून आदर्श घेतील. कारण प्रत्येक खेळाडूचा इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येकाची परिस्थिती आता जर पाहिली तर तेवढी पाहिजे तेवढी परिस्थिती नाही. परंतु स्पोर्टच्या माध्यमातून जर आपण हा उपक्रम जर राबवत असाल तर खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ आणि सलाम आहे. खरोखर रायगड जिल्ह्यात सुद्धा मी आव्हान करेन की अनेक मंडळ आहे त्यांनी सुद्धा आपल्या खेळाडूचा विमा उतरवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, इन्शुरन्स काढणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. तर घेऊन वलतोय मैदानाकडे जेथे सामना ही झुंज हा युद्ध पेटलंय. अर्थातच भैरवनाथ यशवंत खार विरुद्ध TBM कारावी. महिला भगिनींनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे. आपले आवडते कार्यक्रम बाजूला ठेवून हा मराठमोळ्यांचा रांगडा खेळ पाहण्यासाठी आला. आपलं स्वागत आहे, मनस्वी आभार. समोर तो तुम्ही राम सेतू बांधलेला आहात ना, समोरचं रसिक, धन्यवाद. खरोखर तुम्ही आहात तर आम्हाला सुद्धा सामना पाहायला मिळते हो. आमचे मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहेत. परंतु तरी सुद्धा मान्यवरांची कोणतीच कंप्लेंट नाही आहे. कारण आम्हाला दिसतोय चला तुम्ही आनंदित तर आम्ही सुद्धा आनंदित. तर बघूया काय घडतं या मैदानावर. सुनील शिर्के, जरा समोरील प्रेक्षकांना आपण खाली बसवायचं आहे. तर सहकार्य करा. मागून या ठिकाणून समालोचन सुद्धा करावं लागतं. उपस्थित मान्यवरांना सामना पाहायचा असतो.
जरा समोरील प्रेक्षकांनी मित्रांनो खाली बसा, आपण तेवढं सहकार्य करा. निघालाय पुन्हा एकदा चढाईसाठी यशवंत खार संघाचा नवयुवक श्री नितेश लहाने आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. त्याचप्रमाणे श्री सुजित जगताप सर आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, दुसरा पुकार जय हनुमान उचेडे पांडवा देवी रायवाडी. आपणा दुसरा पुकार, आपण जयत तयारीत राहायचा आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी श्री कल्पेश मस्के यांना या ठिकाणी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. श्री कल्पेश मस्के आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. रसिकांनी खचाखच भरलेली ही क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे. मुंगीला सुद्धा आतमध्ये येण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. एवढी तुडुंब गर्दी या रासल गावात पाहायला मिळते. कबड्डीचा कुंभ मेला, कबड्डीची जत्रा आणि कबड्डीची मांदी आली पाहायला मिळते. हे रसिकांचं भाग्य. गुणफलक 4-5 पंचांचा आवाज आपल्याला आलेला आहे. मित्रांनो, कालांतराने आपण जर पाहिला 1-2 महिन्यापूर्वी एक पिक्चर रिलीज झाला, पुष्पराज झुकेगा नहीं साला. परंतु पुष्पा चित्रपट आला आणि पुष्पाला आदर्श मानून झुकेगा नहीं साला म्हणत सरळ चालणारी आमची तरुणाई वाकडी चालू लागली. मित्रांनो, तुमच्या रिअल लाईफ मध्ये कधीच तुम्ही कुणासमोर झुकू नये म्हणून तुम्हाला रुबाबात ठेवणारा तुमचा बाप जरी पिक्चर मधला हिरो नसला तरी तुमच्या रिअल लाईफ मधला सुपर हिरो हा आपला बाप आहे. विसरू नका. जो बापाला विसरला ना तो घसरला मित्रांनो. कारण संस्काराची नांदी ही तुमच्यावर तुमच्या कुटुंबामधून दिली जाते. बघूया मैदानावर काय होईल. लाल शबाब लढती तर ताट होतील माना, उंच होतील नजरा, रयतेच्या राजाला मानाचा मुजरा आणि चढाईसाठी पुन्हा एकदा पारस. आपण नावामध्ये भरपूर मोठं सामर्थ्य आहे. कर्तृत्व करावं लागेल मैदानावर, मात्र माघार आहे. परंतु वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तो घाबरलेला नसतो, तर ती त्याची पुढची चाल असते. विसरू नका मित्रांनो. रेलिंग वरती जोर देऊ नका. रेलिंगलाच आपला भगवा ध्वज लावलेला आहे. रेलिंग जर खाली पडलं तर आपला भगवा ध्वज खाली पडेल आणि ते आपली आणबाण शान आहे. तिला खाली पडून देऊन चालणार नाही. आपण सहकार्य करा. बघूया सामना होईल चुरशीचा. चढाईसाठी निघाला यशवंत खार संघाचा एक उगवता सितारा चढाई करतोय. आता मात्र या खेळाडूला 4 मुंड्या चित करण्यात यश येतोय. टीबीएम कारावी संघाला कमबॅक करतोय तो टीबीएम कारावी. संदेश पाटील चढाईसाठी निघालाय. टीबीएम कारावी संघाचा एक अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी असणार एक शांत स्वभावाचा खेळाडू चढाई करतोय. एक एक गुण कुणाला आवडतो हो. मल्टिपल गुणांच्या चढाई मैदानात का होत नाही. अहो तुम्ही अजिंक्य स्पर्धेमध्ये टॉप 16 मध्ये होतात मित्रांनो 192 संघामधून. तो खेळ आमच्या रसिकांना या सुधागड तालुका वासियांना पाहायला मिळणार नाही. अनेक रसिक वर्ग जोडला गेला या युट्यूबच्या माध्यमातून रोहा स्पोर्ट चॅनलवर. मी भविष्यवाणी केली होती. अर्थातच
या रोशन मडवीची की रोशन मडवीने जर आपल्या खेळामध्ये सातत्य ठेवलं तर हा चमकेल आणि हाच तो हिरा चमकला मैदानावर. समोरचे रसिक वर्ग मित्रांनो जरा बसलं तर बरं होईल हो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय, तुम्ही आहात तर या स्पर्धेला मजा आहे. हा अट्टहास जो केलेला आहे, हा भला मोठा खर्च केलेला आहे ना, हा फक्त ना फक्त तुमच्यासाठी आहे, हे विसरू नका. जरा बसलं तर बरं होईल. एवढा कडाक्याची थंडी असून सुद्धा थंडीला सुद्धा थांबवलेलं आहे हो आयोजकांनी. आणि ही तुमच्यासाठी मेजवानी, ही खमंग मेजवानी आहे. सामना चुरशीचा. मित्रांनो खाली बसा. हो तुम्हालाच सांगतोय जरा खाली बसलं तर बरं होईल. मित्र खाली बसा, मागून दिसत नाहीये. आपण सर्व प्रेक्षकांनी व्यासपीठाच्या डाव्या उजव्या बाजूला जे आहेत आपण खाली बसा. इकडे सुद्धा डाव्या बाजूला शैलेश कदम इकडे पण जरा बघा, इथे पण प्रेक्षकांना खाली बसवा. मित्रा तू जरा खाली बसलास तर बरं होईल. समोर अमोल खडे आपल्या बाजूला प्लीज प्लीज जरा सहकार्य करा. जरा खाली बसा आपण समोरील प्रेक्षक. फक्त 10 सेकंदासाठी बसतात आणि पुन्हा उभे राहतात. मला माहिती आहे तुम्हाला उभं राहायचं आहे, परंतु सामना होईल चुरशीचा मैदानाकडे घेऊन जातोय. लाजवाब कीर्ती तर स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ हिमतीचा, नाद कबड्डीचा, मना मनाला नाद लागला. नाद केला पण वाया नाही गेला असा हा सामना पाहायला मिळेल. 6-6 कोणी नाही आघाडीवर की कोणी नाही पिछाडीवर. रेडर बा मारला तर देईन हा आंतरराष्ट्रीय प्रश्न होईल हो काही दिवसात. आंतरराष्ट्रीय लेवलचा प्रश्न होईल. प्रत्येक जण मैदान मारला तर देईन. आम्हाला सुद्धा बरं वाटतं. कॉन्फिडन्स प्रत्येकाचा लेवल जर पाहिली तर 100% सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो. तुम्ही रक्ताचं पाणी करताय मित्रांनो, आम्हाला माहिती आहे, पण मैदानावर कधीच खोटं बोलू नका मित्रांनो, कारण हे पब्लिक आहे ना, हे सब जानती है. प्रामाणिक राहा, या मैदानाशी प्रामाणिक राहा मित्रांनो, विनंती करतो. कारण प्रत्येक जण संघाच्या विजयासाठी 100% देतोय. संदेश पाटील हा सुद्धा वेग आहे कारावी संघाचा. खोलवर चढाई आणि आता मात्र संदेश पाटीलचा वारू रोखला गेलाय. सुपर डॅकल 2 गुण यशवंत खान. आता सामना घड्याळाच्या काट्यावर पाहायला मिळेल. 7-8 8-7. कोण जिंकेल हे कोणी सांगू शकत नाही. जोपर्यंत समुद्र शांत आहे, कोणी पाण्यात पोहावं, कोणी उड्या माराव्या किंवा मासे पकडावे, परंतु समुद्र शांत आहे तेव्हा. समुद्राला जर सुनामी आली ना, मोठी मोठी जहाज पाण्याखाली जात आहे हो. वाघ 2 दिवस जंगलाच्या बाहेर आला नाही म्हणून वाघाचा दरारा कमी होणार आहे का? बिलकुल नाही. रोशन मडवी धारदार चढाया करू शकेल हे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल आयोजित ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. नितेश लहाने यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे श्री कल्पेश मस्के आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय.
पुन्हा एकदा थर्ड रेड. जिंकू किंवा मरू पर मरायचं नाही, जिंकायचा आहे संदेश पाटील. टीव्हीएम करावीचा धगधगता अंगार मैदानात. क्षेत्ररक्षण झाल्यात टाल्या होतील मात्र संदेश पाटील यशस्वी झालाय मैदानात आणि ही सुवर्ण संधी दिलेली आहे पुन्हा एकदा करावीच्या या खेळाडूला. मात्र समोरचे खेळाडूंनो या जरा समालोचन कक्षामध्ये बसलं तर बरं होईल हो. विनंती आहे, अनेक मान्यवर तुम्हाला विचारतायत पुकारतायत. गुणफलक टीव्हीएम करावी 9, यशवंतकर 8. हृदयाचे ठोके पुन्हा एकदा धडधड धडधड करतायत कारण सामना चुरशीचा होतोय. इधर की धडकन उधर, उधर की धडकन इधर. रसिकांच्या मनावर अधिराज्य आज कोण गाजवे. देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलंय पण अट मात्र नक्की ठेवले, जो झिजेल जो घासेल तो चमकेल. पुन्हा एकदी चढाईची धूर. शेवटची 2 मिनिटे. कोपरा रक्षक सुशांत पाटील गणी जसा काय फेवी किकच आहे असा चिपकतो ना खेळाडूच्या पायाला, मित्रांनो सांगू शकत नाही. आणि मात्र रोखला गेलाय वारू. तू मै चालू आहे. लोण्याचा बोजा पडतोय यशवंत खार संघावर, परंतु ज्याच्यावर कर्ज तो खरा मर्द. मित्रांनो खोलवर चढाईची धुरा आणि 1 गुण मिळवतोय. तेरा 9-9-13 हातातून सामना निसटला जाणार का हो. या ठिकाणी विशेष सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं या रासळ गावाचा सुपुत्र जयहनुमान क्रीडा मंडळाचा कबड्डी खेळाडू या अर्थानं ज्याला सुधागड तालुक्यामध्ये सुधागडचा ढाण्या वाघ म्हणून ज्याला आपण बोलतो, ज्याला संबोधलं जातं, असा अष्टपैलू खेळाडू सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा उपाध्यक्ष तथा सुधागडचा आवाज रायगड जिल्ह्यामध्ये पोहोचवणारा असा अष्टपैलू खेळाडू श्री नितेश लहाने यांचा यथोचित सन्मान करतील श्री राकेश देसाई. जोरदार एक धगधगता अंगार ज्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. रायगड जिल्ह्याची आणि तालुक्यातील अनेक